नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। दारूचं व्यसन हे वाईट असं नेहमी सांगितलं जातं। अति दारू पिण्याच्या नादात आपण काय करतो याची शुद्ध नसते असं म्हणतात। दारूचं व्यसन असलेल्या तरुणाला त्याच्या कंपनीतील सहकारी आणि इतरांनी सतत 10 दिवस दारूच्या नशेत ठेवून त्याच्या नावावर 1,52,00,000चं कर्ज काढलंय। आलेले 1,27,00,000 रुपये आणि त्याच्या खात्यातील शिल्लक रक्कम हे सही केलेल्या कोऱ्या धनादेशाचा वापर करून काढून घेतले। अशा प्रकारे व्यसनाधीन झालेल्या तरुणाची 8 जणांनी तब्बल 1,53,56,763 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत एका 39 वर्षाच्या नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून प्रियंका कुमार, तिचा पती ध्रुव कुमार, अजिंक्य जाधव, सौरभ माने, दीपेंद्र उर्फ विष्णू कुवर, दीपना कुवर, स्वप्नील पाटील, मंगेश नायर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। हा प्रकार काळेपडळ येथील यशराज ग्रीन कॅसलमध्ये 22 नोव्हेंबर 2021 ते 7 जून 2022 दरम्यान घडला। पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।